नमस्कार. माझं नाव किरण मानसिंग गडवी. आमचं गाव मुदलपाडा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. आमचा व्यवसाय आहे सेंद्रिय हळद. आम्ही 10 जणी मिळून आमचा व्यवसाय करत आहे. जेव्हा आम्हाला उमेदमार्फत याची माहिती देण्यात आली. नंदुरबारला सरस दरवर्षी लागतातच. आम्ही पण त्याचप्रमाणे सरस बघायला गेलो. तिथे आम्हाला निरीक्षणात आलं, की आम्ही अ, काहीतरी नवीन करावं वेगळं. त्याच्यात आम्ही घरी येऊन बघितलं, सगळ्यांनी चर्चा केल्या, 10 जणी बसल्या. मग तेव्हा आम्ही आमचा हा व्यवसाय निवडला सेंद्रिय हळद करण्याचा. आम्ही ठरवल्यानंतर आता जून महिन्यामध्ये आम्हाला हळद लावायचं आम्ही ठरवलं. नंतर आता ठरवलं खरं, पण बियाणं कुठून आणायचं? मग तो एक प्रश्न उभा राहिला. बियाणं आम्ही आपल्या नंदुरबार जिल्ह्यात जे गुजर लोकं लावतात ना, तिथून आम्ही बियाणं घेऊन आलोय. मग तेव्हा आम्ही पण आमच्या शेतामध्ये हळद लावायला सुरुवात केली तेव्हा जून महिन्यामध्ये हळद लावली जाते. त्याला नेंदणी करावी लागते 2-3 वेळेस, पाणी द्यावं लागतं. त्यानंतर मग ते हळद 8 महिन्याने पिकते. हळद मग आपण मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये काढली जाते. काढल्यानंतर मग त्याची प्रोसेसच केली जाते. काढून आणतात, माती वगैरे मुळं सगळं साफसफाई केली जाते. त्याला धुवून मग बॉईल केलं जातं, वाफवलं जातं. तर आमच्याकडे पॉलिशिंग मशीन नसल्यामुळे आम्ही अ, हाताने असं विड्याने चिरून मग त्याला लहान भाग करून टाकतो आणि मग सुकवून घेतो. त्याच्यानंतर मग त्याला कुटून घेतो. कुटल्यानंतर त्याच्यावरची जे काही जेवढं निघतं तेवढं साल काढली जाते आणि साल निघाल्यानंतर त्याला उडवून घेतात. कचरा साफ करून घेतात आणि मग त्याला ही इथं आमच्याकडे चक्की आहे. त्या चक्कीमध्ये आम्ही दळून घेतो आणि मग पॅकिंग केली जाते. मला सुरुवातीला आम्ही जात्यावर दळायचे. जात्यावर दळायचं आणि त्याच्यानंतर आम्हाला मनविकास मार्फत उमेदच्या वतीने आम्हाला चक्की भेटली आहे. पहिले आम्हाला पण दुसऱ्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे अक्कलकुवाला, तळोद्याला असं दळायला जावं लागत होतं. पण आता आम्ही आमच्या घरच्या घरी दळत आहे. चक्कीसोबत आम्हाला वजन काटा भेटला आहे. पॅकिंग मशीन भेटलं आहे. पहिले मशीन नव्हतं तर असं जसं किराणामध्ये जातो, कागदमध्ये बांधून देतात, तसंच आम्ही पण बांधून द्यायचं कस्टमर आला का. पण आता उमेदमार्फत आम्हाला पॅकिंगच्या पण चांगल्या पॅकिंगसाठी थैल्या कुठून घ्यायच्या, स्टिकर कुठे छापायचं, त्याची माहिती दिली. फूड लायसन्स काढायला मदत केली. परत लॅब टेस्टिंग पण झाली आहे, त्याचं ते काढायला पण आम्हाला मदत केली. सगळं उमेदमार्फत आम्हाला माहिती देण्यात आली आणि आम्ही ते करत करत गेलो आणि आता याप्रमाणे जी पॅकिंग आम्ही तुम्हाला दाखवली आहे त्याप्रमाणे आमची पॅकिंग आता एकदम चांगली आहे आणि सगळ्यांना आवडत आहे आणि आमची हळद सगळीकडे आता विकली जाते. हां, हां. ते पण गटवाल्याचे ना एकमेकाला काम मिळून जातं ना. बरोबर. म्हणून आम्ही आमच्या नंदुरबारला नाही जात. इथेच करून घेतात. करून. आमची हळद सेंद्रिय हळद का आहे, की इतर लोकं युरिया, डी-ए-पी, सुफला, झिंक, फॉस्फरस असं वेगवेगळे नावाचे खतं वापरतात. पण आम्ही जे आहे ना, याच्यातून कोणतंच खत आम्ही वापरत नाही आहे. आमच्या शेतामध्ये आम्ही फक्त शेणखत वापरतो आणि आम्हाला उमेदमार्फत
10 पर्णी अर्क कसा तयार करायचा ते आम्ही बनवतो आणि ते आम्हाला ट्रेनिंग देण्यात आली आहे. त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे शिकून घेतलं आणि आम्ही बनवतो आणि आमच्या हळदीमध्ये पण त्याचा वापर करतो आणि शेणखत आम्ही आमच्याकडे गाई पण आहे, म्हशी पण आहेत. मग शेणखत आमचं घरचंच असतं. मग तेच खत आम्ही आमच्या शेतामध्ये आम्ही वापरतात. आम्ही सेंद्रिय हळद जी बनवली आहे ना, तसंच इतर लोकांनाही म्हणजे आपण स्वतः चांगलं खात आहे ना, तर दुसऱ्यालाही चांगलं द्यायला पाहिजे आणि आम्ही तर हळद बनवत आहे. सगळी वस्तू आम्ही ऑर्गॅनिक बनवू शकत नाही. तर सगळ्या लोकांना मी जेवढे पण शेतकरी आहे, व्हिडिओ बघतील, कोणी पण बघेल, त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते, की सगळ्यांनी पहिले जे लोकं शेणखत टाकून मग शेती करायची, तेव्हा पण चांगलंच पीक यायचं. मग आताही येत आहे, तर सगळ्यांनी शेणखत वापरून सेंद्रिय शेती करावी आणि चांगलं आरोग्य सगळ्यांचं ठेवावं, आपलंही ठेवावं. म्हणून भात असेल, तुरीवर असेल, काय पण जे पण शेतामध्ये खाण्याचं अन्न पिकवत असेल ना, तर सेंद्रिय पद्धतीने करावं, हा मी सगळ्यांना संदेश देत आहे.